We'll start with the sixth sum. So 5 झालं. 5 चा ऑप्शन कुठला होता? ऑप्शन ए. ठीक. सो आता सिक्स्थ वालं. तुला क्वाड्रॅटिक इक्वेशन बद्दल माहिती आहे? ओके, हे आहे आता आपलं नेक्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण कसं करतो? ओरिजिनल इक्वेशन काय असतं? ax² + bx + c = 0. हां, क्वाड्रॅटिक का म्हणतात त्याला? बिकॉज इट हॅज 2 व्हॅल्यूज. हां, सो वेन वी कम्पेअर a ची व्हॅल्यू काय येणार आहे? 1, b ची व्हॅल्यू -p + 4, c ची व्हॅल्यू 2p + 5. बरोबर. आता करा सॉल्व. b² - 4ac = 0. डिटर्मिनंट व्हॅल्यू इज इक्वल टू 0 का घ्यायची? इक्वल रूट्स आहेत ना, द रूट्स आर इक्वल. बरोबर. करा सॉल्व. हे सॉल्व करूनच फाइंड आउट करावं लागणार आहे ह्याचा आन्सर. सो हे मायनस जरी असलं तरी स्क्वेअर झाल्यामुळे इट बिकम्स प्लस. हां, सो ते कन्सिडर करूच नका. टेक इट ॲज +p/4. सो p² + 8p + 16 -8p. आता ह्याला -4 × +5 म्हणजे -20 होणार. सो p² - 4 = 0 और p² = 4. म्हणजे p ची व्हॅल्यू काय आली? ±2. बघा, कळलं का? द रूट्स काय म्हणतो आपण? द रूट्स आर गिवन टू बी इक्वल. इक्वल रूट्स असतात तेव्हा डिटर्मिनंट व्हॅल्यू b² - 4ac = 0. करेक्ट. म्हणून आपण =0 करून p ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. p ची व्हॅल्यू काय आली? ±2. आलं सगळ्यांचा आन्सर? सी ऑप्शन आहे का? +or -2. सी ऑप्शन. दोन्ही येणार व्हॅल्यूज. प्लस पण येणार, मायनस पण येणार, दोन्ही येणार. ओके, आता सेवन्थ. आता सेवन्थ सम ना सिमिलर आहे. ओके, सो आता मला तुम्ही सॉल्व करायला हवं आहे सेवन्थ वालं. फक्त इन धिस केस सेवन्थ सम मध्ये दिलंय की द रूट्स आर रियल. द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल. जेव्हा रूट्स रियल असतात, b² - 4ac इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आपल्याला त्या 4 कंडिशन्स आहेत टेक्स्टबुक मध्ये लिहिलेल्या. लक्ष्मी, समजताय? हां, ओके. डाउट्स आहेत? नाव अंडरस्टूड. दिस लास्ट वन वॉज नॉट सॉल्व्ड. द फिफ्थ वन वॉज सॉल्व्ड लास्ट टाइम, आय थिंक. सो ऑप्शन वॉज A. Correct, online students? Is there any confusion? Right now I am solving the sixth one. It's about account. Okay, okay. I thought it was for maths. All right. सेवन्थला काय करणार? लॉजिकल मेथड काय आहे तुझी? बघू बरं. b² - 4ac ची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. हां, काय ऑप्शन आलं? डी ऑप्शन. करेक्ट. कसं सॉल्व केलं? फॉर्म्युलानी करायला पाहिजे. द सेवन्थ वन अगेन आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे आणि आपल्याला दिलाय की रूट्स आर रियल. हे सम नाहीये. x² + 2p - 1. This is the seventh one.
अगेन ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू -2p - 1, सी ची व्हॅल्यू p स्क्वेअर. सेवन्थ ऑप्शन इज ओके मॅम, इट्स अबाउट अकाउंट. नाही अच्छा, 7th आन्सर इज डी, करेक्ट. Plus it. So b square minus 4ac is greater than or equal to 0. So substitute करा. म्हणजेच 4p square minus 4p plus 1 minus 4p square is greater than or equal to 0. Plus minus will get cut. 1 राहणार. आणि आता कायम लक्षात ठेवायचं, जसं आपण इक्वेशन सॉल्व करतो म्हणजे x इज इक्वल टू वाय, सिमिलर केस मध्ये इन धिस केस आपण काय करणार, वी आर गोइंग टू शिफ्ट 4p टू द राईट हँड साइड. शिफ्ट केली साइड की त्याची साइन बदलते. सो मी लिहिताना 1 मी इथे असाच ठेवला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4p. हे कळलं सगळ्यांना? काय केलं, जसं इक्वल टू ला आपण करतो सिमिलर वे ही मधली एक साइन आहे. सो जेव्हा साइड बदलतो साइन विल चेंज. सो -4p ची +4p झाली. आणि डी ऑप्शन कसं आलं? आता असं जेव्हा असतं, आता आपण काय करणार, टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ p आपण काय करणार, वी विल डिवाइड इट बाय 4. बरोबर? म्हणजे 1/4 म्हणजेच ह्याचा अर्थ p इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1/4 असा होतो. करेक्ट? आय होप हे कळतंय. ओके, आता 8th वाला. द 7th वन ऑप्शन इज डी, करेक्ट. ऑनलाइन स्टूडेंट्स, एनी डाउट? येस, आंसर इज डी, दॅट्स राईट. सॉल्व द 8th वन. झालं लिहून सगळ्यांचं? आधीचे लेक्चर्स बघ, काही डाऊट असेल तर मला विचार. मॅम म्हणतील त्याप्रमाणे मी तुझं घेईन एक्स्ट्रा. त्यात म्हणाल्या तर काय झालं, डाऊट आहे? काय झालं? लास्ट बेंच विचार, काय झालं? हां, हे बघ, इथपर्यंत कळलं. 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4p म्हणजेच 1/4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू p. तू असं म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, 1/4 इज ग्रेटर दॅन p. बरोबर? मग मी इथे असंच लिहिलंय, p 1/4 पेक्षा स्मॉलर आहे. इट इज वन अँड द सेम. मी काही वेगळं केलेलं नाही. मी फक्त लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड चेंज केली, पण मधली साइन तशीच राहिली. म्हणजे बघ, इथे p स्मॉल आहे, इथे पण p स्मॉल आहे. 1/4 ग्रेटर आहे, 1/4 ग्रेटर आहे. मी काही केलं नाही, मी फक्त अदला बदल केली लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडची. हां, ओके, मला कळला डाऊट. आता हे लेस दॅन आहे ना, लेस दॅनची साइन इथे आली आहे ना p ला, म्हणजे याचा अर्थ 1/4 ग्रेटर आहे. मग इथेही आपण काही चेंज केलं का? नाही, p छोटाच आहे 1/4 पेक्षा. हां, कारण जेव्हा रूट्स रिअल असतात, वाचा मागे जा, रिअल रूट्स असतात त्यावेळेला ग्रेटर दॅन 0 असणार ना व्हॅल्यू. पेज नंबर 2.16. आता मला सांगा, का ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू का घेतलं? का घेतलं असं? रूट्स काय म्हणून सांगितलंय त्यांनी? रूट्स आर रिअल. रिअल, हां, रिअल रूट्स आहेत त्याचा अर्थ काय? तर 0 पेक्षा ते मोठं असणार का लहान? इक्वल. पण ते ग्रेटर पण असणार का? कारण द रूट्स आर डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे काय? वेगवेगळे रूट्स आहेत. सेम रूट्स असते तर इक्वल टू 0 घेऊन आपण मोकळं होतो. सी, हे लक्षात घ्या, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 कधी होते? जेव्हा रूट्स आर इक्वल. हां, आणि रिअल अँड इक्वल म्हटलं तर
when we say they are real, त्याचा अर्थ इट इज ग्रेटर दॅन 0 असतं. रिअल नंबर्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर्स, ग्रेटर दॅन 0, म्हणून मी ते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. तू काहीही जरी घेतलंस तरी तुला आन्सर येईल, हे सेम आन्सर येईल. कळलं सगळ्यांना? हां, ओके. नाव लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन, द 8th वन. काय 8th? 2x² प्लस 5x मायनस m. ओके, असाइनमेंट सगळ्यांच्या झाल्या का कंप्लीट? झालं? ते सांगणार आहे मी. हे मी वाट बघत होते या प्रश्नाची, सांगते. मला हेच बघायचं होतं, मी पूर्ण आन्सर तिथे मुद्दाम लिहिलं नाहीये, कारण मला चेक करायचंय खरंच किती लोक चेक करतात माझा आन्सर, सॉल्व करून बघतात का नाही. आता हे तुला का डाऊट आला? कारण तू ॲक्च्युअल सॉल्व केलंस, किंवा निदान तुला ते फाइंड आउट तरी झालं, कारण यू लुक्ड ॲट द सम. तुम्ही लोक काय करता, आन्सर दिली की तुम्ही बघता का? ठीक आहे, मी सांगते त्याचा आन्सर. आपण हा एक्सरसाइज कंप्लीट करू. सो 2x² प्लस 5x मायनस m इक्वल टू 0. त्यांनी काय दिलंय? m इज द रूट ना. ओके, इट इज वन ऑफ द सोल्युशन्स. आता वन ऑफ द सोल्युशन्स म्हणजे x ची व्हॅल्यू आपण m म्हणून सबस्टिट्यूट करू शकतो. जेव्हा ते सोल्युशन आहे याचा अर्थ x ची व्हॅल्यू ती व्हॅल्यू होते. ओके, सो हे आपण असं सॉल्व करणार. m काही चेंज होणार नाही, बिकॉज इट वॉज लाईक दॅट इन द ओरिजिनल इक्वेशन. आपण फक्त x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. काय असा का झालाय चेहरा? काहीच कळत नाहीये. येलो शर्ट. हे कळलं सगळ्यांना? सो m च्या व्हॅल्यू काय आल्या? मग कुठलं ऑप्शन आलं? m ची व्हॅल्यू 0 आणि -4 आली. करेक्ट. असं आलं ना. सो ऑप्शन आहे याचा बी. बी इज द करेक्ट ऑप्शन. आता 9th वन. पी एक्स ची व्हॅल्यू आपण एम म्हणून सबस्टिट्यूट केलं ना. सो जिथे जिथे एक्स आहे तिथे सगळीकडे मी एम केलं आणि एम ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. हे कळलं? आज हा नाही आला का? सोहम नाही आलेला दिसत आहे. ओके, नेक्स्ट. ओके, एनी डाउट? ऑनलाइन स्टूडेंट्स, एनी डाउट? ओके, let's solve the next one, the 9th one. If p and q are the roots of the equation x² plus 2x plus 1 equal to 0, then the values of pq plus qq. करू इरेज. झालं सगळ्यांचं लिहून? डन. ओके, द 9th वन. आता a ची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू द इक्वेशन a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 1. आता त्यांनी आपल्याला काय दिलंय? p आणि q आर द रूट्स. म्हणजे आपण जनरली रूट्स काय म्हणतो? अल्फा आणि बीटा. सो इन दिस केस अल्फा इज p आणि बीटा इज q, कारण p आणि q आर द रूट्स. आता आपल्याला माहिती आहे सम ऑफ द रूट्स मायनस b अपॉन a. आता इन दिस केस मायनस b अपॉन a म्हणजे येणार -2 आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स p इंटू q इज c अपॉन a. मग आता आपल्याला काय काय मिळालं? p प्लस q ची व्हॅल्यू -2 मिळाली, pq ची व्हॅल्यू 1 मिळाली. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? म्हणजे आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे त्याच्यावरनं तुम्ही ठरवायचं कुठली आयडेंटिटी वापरायची.
सो ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला ए क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab². आता आपल्याला ही व्हॅल्यू हवी आहे, मग काय करणार आपण? हे आपल्याला हवंय, मग बाकीचं सगळं आपण ट्रान्सफर करूया इकडे. सो p प्लस क्यू मग झालं. आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत का? करा सबस्टिट्यूट, सांगा काय आन्सर येत आहे. मी हे असं लिहू शकते ना, मी कॉमन घेतलं इथे -3pq. करेक्ट. स्वतः सांगा काय आलं, व्हॅल्यू सांगा. चला व्हॅल्यू फाइंड आउट करून मला व्हॅल्यू सांगा pq प्लस q क्यूबची. हा सगळा 10वीचा बेस आहे. ए प्लस बी होल ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. आणि हे सुद्धा जेव्हा हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं त्याचे जे रूट्स असतात त्याला अल्फा आणि बीटा म्हणतो आपण. हां, सो अल्फा प्लस बीटा, इथे आपला पी आणि क्यू आहे म्हणून अल्फा प्लस बीटा इज -b/a म्हणजे -2/1, दॅट इज -2 आणि अल्फा बीटा इज 1. सो मी हे तुला का सांगते की खूप तुझं काही बुडलंय अशातला भाग नाही, फक्त रिवाइज करायला पाहिजे. 10thचा जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा चॅप्टर आहे तो रिवाइज केलास की तुला हे सगळं कळेल. झालं सगळ्यांचं लिहून? काय आलं आन्सर फायनली? ऑप्शन कोणाचं ऑप्शन येत नाहीये का? p प्लस क्यू काय आहे? -3 × 1 म्हणजे 3 आणि p प्लस क्यू म्हणजे -2. आता -2चा क्यूब काय असतो? -8. -8 प्लस 6 -3 × -2 इज प्लस -2. ऑप्शन काय आलं? ऑप्शन बी आलं. बी इज द करेक्ट ऑप्शन. आता 10th सम जरा इंटरेस्टिंग आहे. 10thच ना? हो 10th. एनी डाउट एनीवन? ओके. 9th ऑप्शन इज बी. येस, ऑप्शन इज -2. दॅट्स राईट. इरेज करू? झालं? डन? मानस डन? करू इरेज? ओके. नाव द 10th वन. मी एवढा वेळ ह्याच्यावर घालवतेय कारण तुम्हाला नीट समजावं म्हणून. तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील तर मला विचारा. हां, आता 10th सम बी ऑप्शन आहे. हो, आता 10th आपल्याला दिलाय L प्लस M प्लस N इज इक्वल टू 0 आणि L M N आर रॅशनल रूट्स. रॅशनल रूट्सचा अर्थ काय? 2/3 होऊ शकतं का रूट? -2/3 होऊ शकतं का रूट? रॅशनल नंबर्स म्हणजे काय असतात? इन द फॉर्म ऑफ p/q. आणि ते p आणि q कॅन बी इंटीजर्स. इंटीजर्स म्हणजे काय? नेगेटिव्ह नंबर्स ऑल्सो. सो -2/3 होऊ शकतं, 2/3 होऊ शकतं. रॅशनलचा अर्थ समजवते मी, रॅशनल नंबर्स. ओके. आता त्यांनी इक्वेशनमध्ये हे दिलेलं आहे आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असं दिलंय.
इज इट राइट? हां, थैंक यू फॉर करेक्टिंग मी. B is n plus L minus m आणि C is L plus m minus n. हां, आता आपल्याला दिलं दे आर रॅशनल नंबर्स, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येणार? बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. रॅशनल नंबर्स रिअल असतात का? असू शकतात. कोणाचा आन्सर होतं हे? मी सांगितलं होतं ना लास्ट टाइम, आठवतंय का रिअल नंबर्स मध्ये काय काय येतं? 0 येणार का? म्हणजे याचा अर्थ रिअल असतात का? सो 4 into a into c, so 4 into m plus n minus l into l plus m minus n is equal to 0. आता आपल्याला हे दिलेलं आहे. हां, दिस इज ऑलरेडी गिवन टू अस. आपण म्हणू शकतो मायनस m इज इक्वल टू l प्लस n ह्याच्यावरून. सो जिथे जिथे तुम्हाला l प्लस n दिसतंय सबस्टिट्यूट इट ॲज मायनस m. हां, म्हणजे काय येणार? आता l प्लस n, m मायनस m, हे झालं 0. ओके, मायनस 4. आता l प्लस n इथे लिहिता येईल का आपल्याला? हे बघा, आता काही कळतंय का मी काय केलंय ते? सो हे तर स्ट्रेट अवे 0 झालं. हां, हे तर स्ट्रेट अवे 0 झालं. पुढे n कॅन्सल झाले. करेक्ट. मग काय राहिलं? झिरो नाही येणार. हे बघा, मी परत सांगते. इथे जर बघितलं तर मायनस एम ची व्हॅल्यू काय आहे? एल प्लस एन. म्हणजे जिथे मायनस एम दिसतोय तिथे मी हे कळलं? हां, मग काय येणार? 2l प्लस 2n चा स्क्वेअर. हे काय येणार? मायनस 4 इंटू मायनस 2l, कारण हे आणि हे कट होणार. प्लस n मायनस n कट होणार इकडे. थांब जरा, आता आपण आधी लिहूया. आणि इथे प्लस l मायनस l कट होणार. ओके, सो आपल्याला काय मिळणार इथे? माझं इथे 4 का आला? इथे 2 येत आहे ना. n प्लस l. हां, ठीक आहे. मायनस 4 इंटू मायनस 2l इंटू मायनस 2n इज इक्वल टू 0. कॉमन घेऊ? चालेल. कॉमन घेतला तर काय येईल इथे? मी डायरेक्टली हे असं लिहू शकते का? 4 इंटू ब्रॅकेट n प्लस l चा स्क्वेअर. हां, सो 4 n स्क्वेअर प्लस 2nl प्लस l स्क्वेअर. आता हे मायनस 4 इंटू मायनस 2 इज प्लस 8. 8 इंटू 2 इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ह्याच्या नंतरची स्टेप. हां, आता हे बघ, आपल्याला काय माहिती आहे? मायनस एम ची व्हॅल्यू काय आहे? एल प्लस एन. सो जिथे मायनस एम आहे तिथे मी एल प्लस एन म्हणून सबस्टिट्यूट केलं. हां, हे इथपर्यंत कळलं? पुढचं एम प्लस एन मायनस एल. आता एम ची व्हॅल्यू मी काय सबस्टिट्यूट केली? मायनस एल मायनस एन. बरोबर. जर मायनस एम ची व्हॅल्यू एल प्लस एन असेल तर एम ची व्हॅल्यू मायनस एल मायनस एन असणार. काय म्हणतो आपण? -1 मी घेतला ऑन द अदर साइड, म्हणून प्रत्येक ह्याची साइन बदलली. एल ची पण बदलली, एन ची पण बदलली. ते सबस्टिट्यूट केलं मी इथे. हां, आणि हे एल प्लस एम मायनस एन. अगेन आपल्याला एम ची व्हॅल्यू काय माहिती आहे?
ती सबस्टिट्यूट केली, कळलं? म्हणून आपल्याला हे कट होऊन आपल्याला हे मिळालं 4 टू 8, 8 टू 16, सो हे झालं -16. इथपर्यंत कळलं? लिहा. आणि मग काय करणार आता नेक्स्ट? आय होप ऑनलाईन स्टुडंट्स हॅव अंडरस्टूड व्हॉट आय हॅव डन ओव्हर हिअर. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे दोन्हीकडे तुम्हाला 4 कॉमन घेता येईल. तुमचं लिहून झालं एवढं? इरेज करू? हां करा, लिहा. Not real, rational numbers. Are rational numbers real numbers, Devraj? Please tell me, are rational numbers real numbers? So what is the meaning of real numbers, Devraj? Which numbers come under real numbers? Means are integers also there in real numbers? Rational numbers are in the form of P upon Q, right? So are rational numbers also a part of real numbers? Yes, that's correct. Okay, done. इथपर्यंत लिहिलं सगळ्यांनी. बेसिक्सला गोंधळ घालायचा नाही, आपले बेसिक्स क्लिअर ठेवायचे. समोरचा किती गोंधळू दे, आपले बेसिक्स क्लिअर असले की काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणून मी परत परत सांगते, बेस क्लिअर ठेवा, तुम्हाला इझी जाईल त्याच्यामुळे. कळलं इथपर्यंत? सो समोरच्याने किती कन्फ्यूज झालं तरी मी कन्फ्यूज होते का? नाही. बाय, माझा बेस क्लिअर आहे. आणि एकदा जो आपण बेस क्लिअर करतो ना, तो पक्का ठेवायचा, तो लक्षात ठेवायचा, तो विसरायचा नाही. त्याच्यात काहीही चेंजेस होत नाहीत. कळलं? त्यांनीच तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे मॅथ्स बद्दलचा, म्हणून मी सांगते. झालं? ओके. आता ह्या स्टेप नंतर इरेज करते. सो आता तुम्ही इथे ऑब्झर्व केलं 4 आहे. आता तुम्ही इथे जर ऑब्झर्व केलं तर 4 मी कॉमन घेऊ शकते का? दोन्ही मधनं 4 कॉमन घेऊ शकते. सो 4 मी तसाच ठेवणार. L² प्लस n² प्लस 2nl मायनस 4ln इज इक्वल टू 0. बघा, या दोन्ही मधनं मी काय कॉमन घेतलं? आणि 4 इंटू -4 इज -16. सो -16 मी असं केलं. हे समजलं ही स्टेप सगळ्यांना? आता नेक्स्ट काय करणार? सॉल्व दिस. 4 इंटू L² प्लस n² मायनस 2nl. आणि हा कशाचा फॉर्म्युला आहे? झालं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ, आता हे तर 0च होऊन जाणार. सो L मायनस n इज इक्वल टू 0 मिळालं आपल्याला. म्हणजेच L इज इक्वल टू n. त्यांनी ऑप्शन काय, आन्सर काय दिलंय? हां, आता मला सांगा व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन? 10चा आन्सर काय आहे? रियल अँड रॅशनल आहे. रियल आणि रॅशनल कसं झालं? रॅशनल तर इज अ पार्ट ऑफ रियल नंबर्स. सो आन्सर इज रियल अँड रॅशनल. कारण L इज इक्वल टू n प्रूव्ह झालं. आपल्याकडे m ची व्हॅल्यू पण होती ऑलरेडी दिलेली. कळतंय ना? ऑप्शन बी आहे याचं. ओके, सो 10चा ऑप्शन बी आहे.
झालं सगळ्यांचं लिहून? आता 11 सम आपलं करणार का ट्राय? नाही? कोण नाही म्हणलं? ओके, आता त्यांनी काय दिलंय 11th मध्ये अल्फा अँड बीटा आर द रूट्स दॅट आर गिवन टू यू. करू इरेज? मी उद्याला हा चॅप्टर कंप्लीट करणार आहे. उद्या आपला हा चॅप्टर कंप्लीट होणार आहे. सो मंडेपासून आपला 4th चॅप्टर सुरू होईल. ओके, आता x square is equal to x plus 1. So x square minus x minus 1 is equal to 0. आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा इज मायनस बी बाय ए. सो मायनस बी बाय ए म्हणजे काय येणार इथे? आणि अल्फा इंटू बीटा इज सी बाय ए. आता तुम्हाला आठवतं लास्ट टाइम मी तुम्हाला शिकवलं होतं अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? यू रिमेंबर? स्क्वेअर रूट ऑफ डिटर्मिनंट अपॉन ए. सो इथे सुद्धा आपण अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. त्याच्यासाठी वी विल रिक्वायर द डिटर्मिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac. ऑनलाइन स्टुडंट्स प्लीज रिमेंबर alpha minus beta can be written as determinant upon a, square root of determinant upon a. This is a formula which you should know regarding alpha minus beta. So आता d discriminant d b square minus 4ac. So find out b square minus 4 into a into c. 5 आली. So alpha minus beta सगळे झोपेला येऊ नका, झोपू नका. लास्ट बेंच वैतागू पण नका. सॉल्व करा. 5/1 आलं म्हणजेच रूट 5. हे कळलं सगळ्यांना? आय होप एव्हरीबडी इज क्लिअर इन दिस. आता दे हॅव टोल्ड अस टू फाइंड आउट अल्फा स्क्वेअर अपॉन बीटा मायनस बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा. इज इट विजिबल? नो. ओके. अल्फा स्क्वेअर मायनस बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा अपॉन बीटा. आता मी इथे काय करणार? एलसीएम घेणार. हां, सो अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब अपॉन अल्फा बीटा. हां, आणि मग आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत का? नाही. म्हणजे का वेगळं काढलंय आपण? अल्फा मायनस बीटा का काढलं? कारण आपण इथे अल्फा मायनस बीटा होल ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला घेणार आहोत, नॉट अल्फा प्लस बीटा. हां, त्याच्यासाठी मी तुम्हाला अल्फा मायनस बीटा का काढायचं आणि कसं काढायचं ते शिकवलं. कळलं? तसं का? कारण आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मायनस आहे ना मध्ये. सॉरी, झालं? इरेज करू. आता पुढचा पार्ट आपण करणार आहोत त्याच्या पुढे. आता इथपर्यंत आपलं आलं होतं अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब अपॉन अल्फा बीटा. काय झालं? हां, आता अल्फा मायनस बीटाचा क्यूबचा फॉर्म्युला काय आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, आता बघा. हां, हे आपल्याला हे आपण सबस्टिट्यूट करणार. कसं? अल्फा मायनस बीटा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा मायनस बीटा अपॉन अल्फा बीटा. अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूबला आपण सबस्टिट्यूट केलं बाय द फॉर्म्युला ए मायनस बी होल ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. काही कळतच नाहीये ना? कळालं? कळतंय ना? फर्स्ट बेंच समजतंय?
लास्ट बेंच का समजत नाहीये? काय डाऊट आला तुला? हां हे बघ LCM घेतला आपण. हां अल्फा स्क्वेअर अपॉन बीटा मायनस बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा आहे. LCM घेतला अल्फा बीटा. सो अल्फा स्क्वेअर इंटू अल्फा बिकम्स अल्फा क्यूब आणि बीटा स्क्वेअर इंटू बीटा बिकम्स बीटा क्यूब. म्हणून ते तसं आलंय. आणि आता अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूबला आपण सबस्टिट्यूट केलं ॲज अल्फा मायनस बीटा होल ब्रॅकेट क्यूब प्लस 3 अल्फा मायनस बीटा अपॉन अल्फा बीटा. आता सगळ्याच्या व्हॅल्यूज मिळाल्या. आपण सगळ्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. सबस्टिट्यूट करा, आन्सर सांगा. चला सबस्टिट्यूट इट इन द फॉर्म्युला, फाइंड आउट द आन्सर. नाही स्क्वेअर रूट ऑफ डिटर्मिनंट अपॉन ए सगळ्याला आहे. पण इथे इन दिस केस ए ची व्हॅल्यू 1 आहे. करेक्ट. हां सो आता अल्फा मायनस बीटा क्यूब म्हणजे √5 चा क्यूब मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला कळतंय हे. सांगा √5 चा क्यूबचा आन्सर काय येणार? करेक्ट 5√5. याचं -3√5 अपॉन -1. मग आता हे तुम्हाला आठवते का? 9वी मॅथ्स 9th स्टँडर्ड सर्ड्स नावाचा एक टॉपिक होता. सर्ड्स आणि अपॉन -1 आहे. सो दिस विल बिकम -2√5 ऑप्शन डी. इयत्ता 9वी आठवत असेल. लॉकडाऊन बॅच. हां म्हणूनच आठवत नसणारच आहे नाही का? 9th मध्ये काय केलं आपण. करेक्ट बरोबर. चला झालं. रिटन डाऊन लिहून घ्या सगळे. आय होप इट इज क्लिअर ऑनलाईन स्टुडंट्स. दिस इज द बेस ऑफ 9th स्टँडर्ड सर्ड्स. ऑप्शन इज डी. करेक्ट. सो दिस वॉज द 11th वन. आता 12th तुम्ही सॉल्व करा. चला 12th आय एम नॉट गोइंग टू सॉल्व. चला ट्राय करा. बघा बरं काय 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 दिलंय. 12th सॉल्व करा जरा. 12th आणि 13 दोनच राहिलेत आपले. बघू आता कोण कोण काय करताय. लेट मी सी. P इज नॉट इक्वल टू क्यू हे दिलेलं आहे आणि P स्क्वेअर इज इक्वल टू 5P मायनस 1 आणि Q स्क्वेअर इज इक्वल टू 5Q मायनस 3 हे तुम्हाला दिलेलं आहे. आणि P ची व्हॅल्यू Q नाही आहे म्हणजे दे आर नॉट इक्वल हे दिलेलं आहे. P अँड Q आर नॉट इक्वल. मग इन्स्टेड ऑफ P मी जर अशी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. इन्स्टेड ऑफ Q लेट्स से दिस आपण घेतलं. Q इज इक्वल टू x घेतला तर दिस विल बिकम x स्क्वेअर इज इक्वल टू 5x मायनस 3 बरोबर. आता Q चीच व्हॅल्यू का मी अशी घेतली, P ची का नाही घेतली, याच्यावर काय उत्तर आहे तुमचं? का मी P चीच व्हॅल्यू Q चीच व्हॅल्यू x घेतली. मी P ची पण घेऊ शकले असते. मग कुठली घेऊ शकता तुम्ही. इट्स युअर चॉईस. हां आता करा. व्हॉट इज अल्फा बीटा. हां आता महत्त्वाची स्टेप आहे. आता लक्ष द्या. आपण जेव्हा आपल्याला रूट्स दिलेले असतात आणि त्याच्यावरनं आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचं असतं त्याचा फॉर्म्युला काय आहे. एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स. हे कळलं.
आपण पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवलं होतं कसं इक्वेशन फॉर्म करायचं. एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स. मग कसं सम ऑफ द रूट्स काय आहे. मग इन दिस केस आपण सम ऑफ द रूट्स काय लिहू शकतो. आता आपल्या रूट्स कोण आहेत इन दिस केस. पी आणि क्यू आपले रूट्स आहेत ना. सो मी इथे लिहिणार पी अपॉन क्यू प्लस क्यू अपॉन पी इंटू एक्स प्लस पी अपॉन क्यू इंटू क्यू अपॉन पी. हे कळलं. म्हणजे ते झालं 1. सगळं कट झालं. नाही कळलं. त्यांनी काय दिलंय पी आणि पी इज नॉट इक्वल टू क्यू दिलंय ना. त्यांनी काय दिलंय बघ ना इक्वेशन मध्ये. द इक्वेशन हॅव्हिंग रूट्स ॲज पी अपॉन क्यू आणि क्यू अपॉन क्यू. म्हणजे याचा अर्थ काय पी अपॉन क्यू आणि क्यू अपॉन पी हे झाले रूट्स. सो म्हणून मी सम ऑफ द रूट्स घेतलं इंटू प्रोडक्ट ऑफ द रूट्स घेतलं. कट झालं पी अपॉन क्यू इंटू क्यू अपॉन पी म्हणजे इट बिकम्स 1. हे कळलं सगळ्यांना. करू इरेज. मी इथे लिहू शकते. इथे लिहिते. ह्याच्या नंतरची स्टेप असं लिहू शकतो आपण. आता परत इथे एलसीएम घ्यायचा. एलसीएम एक्स स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन पी क्यू आलं इंटू एक्स प्लस 1 इक्वल टू 0. आता काय करणार. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. आपल्याकडे आहे का पी क्यू ची व्हॅल्यू. मी इथे पी क्यू लिहिते. असं लिहू का. मग आता काय करणार. आता पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मी कसं सबस्टिट्यूट करते बघा. ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर. सो पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर च्या ऐवजी मी काय केलं पी प्लस क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2p क्यू. समजलं. मग आता व्हॅल्यूज दिल्या आहेत आपल्याला. सो एक्स स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 3 आता परत इथे एलसीएम काढायला पाहिजे. इथे पण एलसीएम काढणार. कळतंय. ऑप्शन काय आलं आपलं सी आलं ना. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. आणि या 3चं काय झालं. मग खालच्या 3चं काय झालं. तो का नाही लिहिला आपण. मला हे एक्सप्लेन करा. चला एलसीएम काढला. एलसीएम काढला इथपर्यंत सगळ्यांना कळलं. डिनॉमिनेटरचं काय झालं. कसा झाला कट तो. परत मी क्वेश्चन विचारते. ही स्टेप सगळ्यांना कळली आहे. या स्टेप नंतर आपण काढला एलसीएम. मग एलसीएम काढला म्हणजे अपॉन इथे खाली 3 असायला पाहिजे ना. तो कुठे गेला. त्या साईडला गेला की मल्टिप्लाय बाय 0 होतो आणि म्हणून तो 0 होतो. सांगायचं इतकंच इझी होतं. कळतंय ना. चला ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. आता लास्ट वन.
आता लास्ट वन मी नाही करत, तुम्ही करा. खूप सोपं आहे, अजिबात म्हणजे काहीच त्याच्यात डाऊट यायला नाही पाहिजे. चला, सॉल्व द 13th वन. कम ऑन. मी बघते आता हाऊ यू विल सॉल्व द 13th वन. अँड टुडे वी विल स्टॉप हिअर. इफ एनीवन हॅज एनी डाऊट यू कॅन आस्क मी. उद्या सगळ्यांनी असाइनमेंट सबमिट करायच्या आहेत, मी सांगितलं आहे ऑलरेडी. हां, मला काही रिझन्स नको आहेत. आणि पनिशमेंट मी उद्याच सांगणार आहे, आज नाही. चला, लास्ट सम. लास्ट सम मध्ये काय दिलंय? इफ वन ऑफ द रूट ऑफ 5x² प्लस 13x प्लस p इक्वल टू 0 बी द रेसिप्रोकल ऑफ द अदर, देन द व्हॅल्यू ऑफ p इज. सोपं आहे. आधी इक्वेशन लिहा, कम्पेअर करा विथ द ओरिजिनल इक्वेशन, फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ a, b आणि c. करा सॉल्व. काय चांगला ना रे, डाऊट पाहिजे विचारायला. ते काय रेशो अँड प्रपोर्शनचे आधीचा चॅप्टर आहे ना. हां, एडिशनल क्वेश्चन 97 केले सर. 97च्या पुढचे का? वर्ड प्रॉब्लेम पाठवते आन्सर्स. कारण ते घेत बसायला आपल्याकडे आता वेळ नाही, आपल्याला पुढे जायला पाहिजे. तो ऑलरेडी तुमचा पाठ झाला आहे ना, आधीच्या एका सरांनी घेतला होता ना. अच्छा, असं आहे का? पण ते आधीचं तुमचं झालं आहे ना पूर्ण. पहिल्या ते सर होते आधीचे, त्यांनी फर्स्ट चॅप्टर घेतला होता ना कम्प्लीट, सगळा घेतला होता, ऑल सम्स. तुला ॲडिशनल सम्समध्ये डाऊट आहे ना? ठीक, पाठवते आन्सर्स. ओके, गेलं सॉल्व. चला करा. एवढ्या आदल्या दिवशी तू विचारणार मला सम्सची आन्सर्स? 99 पर्यंत झालेत तुझे, आणि पुढे कुठपर्यंत? 107 आहे का? मग काय कर सॉल्व. काही डाऊट्स आले तर विचारा. इच अँड एव्हरी सम नका विचारू शक्यतो. मी करून दाखवू शकते, पण त्याच्यावर आपला वेळ जाईल. बरं, टाकत जाईल. चालेल, टाकेल. ओके, चला, लास्टचा आन्सर मला हवा आहे तुमच्याकडनं. 5 मिनटं आहेत, बघू मला सॉल्व कसं कोण कोण काय काय करतंय. लेट मी चेक. थोडं कमी लाईट काय? तुम्हाला इथे लाईट नको दिसतंय? ओके, ऑनलाईन स्टुडंट्स प्लीज टेल मी द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 13th. सो आता अल्फा बीटा जर रूट्स असतील तर वन रूट इज रेसिप्रोकल ऑफ दी अदर, असं दिलंय आपल्याला. म्हणजे काय दिलंय? हे झालं कॉपी करून? मी सॉल्व नाही करणार आहे, मी फक्त सांगणार आहे काय दिलंय. तुम्हीच करा सॉल्व, बघू मला. हे बघा, अल्फा आणि बीटा जर रूट्स असतील तर वन, ही कंडिशन आपल्याला दिली आहे, बरोबर? वन ऑफ द रूट इज द रेसिप्रोकल ऑफ द अदर. रेसिप्रोकल म्हणजे 1/the अदर रूट, हे आपल्याला दिलंय. आता फाइंड आउट करा अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज. 12th मध्ये काय फाइंड आउट करायचं? फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. हां, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. काय आलं आन्सर? बी आन्सर आलं. चला, कसं आलं सॉल्व करून दाखवा ऑन द बोर्ड. कोण दाखवणार? नॉट सॉल्व yet. You have to solve the 13th one. सो उद्या मी 2 तासांचं लेक्चर घेणार आहे, 11 ते 1. त्याच्यात आपण 2 एक्सरसाइजेस कंप्लीट करून टाकायचं. मला हा चॅप्टर कंप्लीट करायचा. हां, आयवाला मी आधी शिकवणार आहे कारण तो खूप इंटरेस्टिंग आहे.
पी ची व्हॅल्यू 5 आली. वा, पी का घेतला आपण? सी ची व्हॅल्यू पी होती का? किती शॉर्टकट मध्ये सॉल्व्ह केलंय. कम्पेअर करा इक्वेशन बरोबर, मग तुम्हाला ए बी सी च्या व्हॅल्यूज मिळतील. सी ची व्हॅल्यू पी आहे, बरोबर ना, अकॉर्डिंग टू द इक्वेशन. ह्याच्यानंतरचा जो आहे ना एक्सरसाइज जी जो आहे तो खूप इझी आहे. म्हणजे ना काही काही तुम्हाला हे तर बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन पण फाइंड आउट करता येतील. जी मी उद्या काय करते, आपण आधी जी नाही सॉल्व्ह करणार आहोत हां, कारण तो सिमिलर आहे. आत्ता जसे सम्स केले ना सेम टाईप ऑफ सम्स सॉल्व्ह करायचे. तर काय करूया, आधी आपण हे करू वर्ड प्रॉब्लेम्स. म्हणजे कुठला आहे तो? एच. मग मी आय पण शिकवते कारण आय पण खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला करायला मजा येईल क्यूबवाले. हां, आणि मग आपण जी करू वेळ मिळाला तर, नाही तर तुम्ही घरी करा. जी मध्ये काहीही अवघड नाही आहे आणि मी सोल्युशन शेअर करीनच. हां, काहीच वेगळं नाही आहे कारण सिमिलर सम्स आहेत. सो आधी मी हे डिफिकल्टवाले करून घेते आणि मग टाईम मिळाला तर आपण तेही करूया. नाही तर मी तुम्हाला सोल्युशन्स देईन, तुम्ही मला क्वेश्चन्स विचारा. ठीक आहे, चलो विल स्टॉप हिअर. आला आन्सर? ऑप्शन करेक्ट. ओके, so tomorrow we will have a lecture for 2 hours. Bye bye everyone.